यावेळेस या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर मिलिंदजी कुंभ यांच्या शुभ हस्ते। या ठिकाणी मात्र पहिला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जातोय तो म्हणजेच अश्विन शेलार। नक्कीच टाळ्या होतील या खेळाडूसाठी, आपल्या विजयासाठी, आपल्या टीमसाठी नक्कीच चांगले योगदान या खेळाडूकडून दिलं जातंय। नक्कीच पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील। यावेळेस मात्र पुढील सामना चालू होतोय तुमचेच एका बाजूने आरपी लायन्स हा संघ दिसला जाईल तर दुसऱ्या बाजूने संघ दिसला जाईल तो म्हणजेच केके फायटर। एक कमालीचा सामना या दोन्ही टीम्स मध्ये रंगला जाईल। यावेळेस नक्कीच जो स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे त्याचं मित्रांनो नाव अजयदा। जो स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे त्याचं नाव अद्याप आम्हाला कळलं गेलं नाही, त्यासाठीच विनंती असेल आपण नाव मात्र फलंदाजाचं कळवायचं। स्ट्रायकर एंडचा फलंदाज त्यावेळेस नक्कीच हे बॅटल बघण्याजोग असेल कारण की पहिला सामना आपण बघितलाय त्या सामन्यामध्ये बाजी मारली ती म्हणजेच एसके स्पोर्ट या टीमने कमालीचं प्रदर्शन केलं गेलं आणि विजयी सुरुवात विजयाचा श्री गणेशा प्रत्येक टीमकडून करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि सामन्याला ग्रीन सिग्नल या ठिकाणी मात्र पंचांकडून मात्र दिला जातोय। सुरुवात होते पहिलं षटक, पहिला चेंडू हवेमध्ये राहिला जाईल, थोडासा लांब राहिला जातोय। यावेळेस मात्र नक्कीच हवेमध्ये थोड्याशा काळासाठी चेंडू राहिला होता, संधी होती परंतु थोडासा लांब चेंडू असल्यामुळे फलंदाज वाचला जाईल। दोन सलामीवीर आदित्य आणि त्याच्या साथीला अजय निकुले यावेळेस मात्र दिसला जाईल तर गोलंदाजी मार्कवरती दिनेश या गोलंदाजाला आपण बघू शकतोय। यावेळेस बघा हा दुसरा सामना या स्पर्धेचा साई मंथन प्रीमियर लीग आजच्या दिवसापासून या मोठ्या स्पर्धेला प्रारंभ झालाय। यावेळेस पुढील षटक, हा चेंडू कमालीचा फटका खेळलाय अजय निकुले, जेलचा प्रयत्न होता। यावेळेस पुन्हा एकदा एक धाव या चेंडूवरती नक्कीच दिसली जाईल। यावेळेस मात्र नक्कीच अजय निकुले जर बघितलं गेलं तर याच प्रकारे बरेचसे फटके खेळण्यासाठी नेहमीच ओळख आहे आणि भरपूर अनुभव या फलंदाजीच्या पाठीशी, त्यामुळेच हे बॅटल बघण्याजोग कारण की हा नक्कीच तलावली ते तलवाड हा जिल्हा परिषद गट जर बघितला तर या गटामध्ये बऱ्याच वेळेस मात्र नक्कीच अजयचं प्रदर्शन हे कमालीचं झालंय आणि तोच अजय निकुळे यावेळेस मात्र मैदानामध्ये हा फटका पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला खेळला जातोय, प्रचंड वेगाने चेंडू ट्रॅव्हल करतोय। यावेळेस रोखलं जाईल का, प्रयत्न चांगला केलाय तोपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल। यावेळेस 2 धावा या चेंडूवरती येतील, 2 धावा या चेंडूवरती घेतल्या जातील। 3 धावा, ओके 3 धावा येतील, 3 धावा येतील या चेंडूवरती। 3 धाव्याने भर धावफलकामध्ये होईल ते म्हणजेच 5 धावा केके फायटर संघ नक्कीच फलंदाजी करतो कारण की समोरील टीमने टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकत प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले कारण की मागील जर सामन्यावरती नजर टाकली तर नक्कीच प्रथमतः ज्या रीतीने मात्र गोलंदाजी झाली एसीसी बॉयज या टीमकडून कमी धावसंख्येवरती समोरील टीमला थांबवलं होतं परंतु धावसंख्येचा पाठलाग करताना थोड्याशा अडचणी आल्या होत्या। नक्कीच कीपरचे ग्लोव्ज ज्या कुणाकडे असतील त्याने मात्र नक्कीच या ठिकाणी जमा करायचे आहेत मित्रांनो कारण की दुसऱ्या टीम्सला सुद्धा ते आपण सुपूर्द करायचे आहेत। यावेळेस धावसंख्या जर बघायला मिळली जाते ती म्हणजे 6 धावा झाल्यात पहिल्या 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी मात्र झालाय। शेवटचे 2 चेंडू बाकी असतील, कमालीची गोलंदाजी नियंत्रण दिसलं जात आहे। यावेळेस मात्र थोडीशी अपील, हलकीशी अपील या ठिकाणी थ्रो सुद्धा केला जातोय। मैदानामध्ये रंगत वाढली जाईल कारण की 2 चांगल्या टीम्स आरपी लायन्स आणि केके फायटर दोन्ही बाजूने चांगल्या प्लेयर्सचा भरणा दिसला जातोय त्यामुळे हे बॅटल बघण्याजोग। बघूया कोण जिंकेल कारण की पहिला सामना ज्या रीतीने मात्र झाला गोलंदाजांचं वर्चस्व पहिल्या सामन्यामध्ये दिसलं गेलं
आणि तीच कामगिरी या सामन्यामध्ये सुद्धा केली जाईल का गोलंदाजांकडून. शेवटचा एक चेंडू, 6 धावा झाल्यात. शेवटचा एक चेंडू स्ट्रायकर एंडला फलंदाज आदित्य घाटाल हा फलंदाज दिसला जाईल. एवढंच बघूया, सुरेख चेंडूचा मारा आतापर्यंत गेलाय. शेवटचा चेंडू त्याच रीतीने हाताळला जाईल का. एवढंच बघूया, एका धावेचा प्रयत्न केला जातो या चेंडूवरती आणि ती धाव यावेळेस मात्र मिळली जाईल. एका षटकाचा खेळ समाप्त होईल, परंतु यावेळेस मात्र काय घडलंय मैदानामध्ये. चुकी होते आणि चुकीला माफी नाही. फलंदाजाला या ठिकाणी माघारी परतावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल, परंतु षटक समाप्त होता होता धावबाच्या रूपाने का होईना या ठिकाणी विकेट गमावली जाईल. यावेळेस पहिलं षटक समाप्त झालंय. एक विकेट गमावला जाईल आणि यानंतर मात्र तिसऱ्या क्रमांकातील राहुल बिरार या फलंदाजाला आपण बघू शकतो. ही जोडी नक्कीच विठ्ठलनगर टीम साठी नेहमीच आपण ज्या बऱ्याचशा मोठ्या टुर्नामेंट मध्ये सलामीवीर आणि प्रमुख फलंदाज म्हणून नक्कीच या दोन्ही फलंदाजी जबाबदारी नेहमीच असते. यावेळेस के फायटर या टीमचं प्रतिनिधित्व केलं जात आहे या दोन्ही फलंदाजांकडून. बराचसा नक्कीच समंजसपणा या दोन्ही फलंदाजांकडे आहे. एकमेकांच्या खेळी नक्कीच या दोन्ही फलंदाजांना ठाऊक कशा रीतीने कुठे धावा चोरायच्या हे नक्कीच ठाऊक या दोन्ही फलंदाजांना. स्ट्रायकर एंडला अजय होता, यावेळेस एका धावेचा प्रयत्न केला जाईल. असा इकडे नक्कीच भरपूर अनुभव आणि समोर टीमला कमी धावसंख्येवरती रोखायचं असेल तर अजय नावाचं वादळ या ठिकाणी मात्र बघूया कशा रीतीने थांबवलं जाईल. पहिला सामना खेळपट्टीचा तितकासा अनुभव नक्कीच खेळाडूंना नसेल, त्यामुळेच या ठिकाणी थोडासा संयम दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. शांतपणे सध्या तरी मात्र फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु गोलंदाजी जबरदस्त केली जाते. दुसरं षटक दुर्वास पवार या गोलंदाजाला आपण बघू शकतो. गोलंदाजी मार्गवरती पहिला चेंडू, यावेळेस मात्र एक धाव खर्च केली जाते. एकूण धाव संख्या 8. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा वाईडचा इशारा केला जाईल. अवांतर धाव खर्च केली जाते. एक अवांतर धाव एक्स्ट्राच्या रूपाने मात्र या ठिकाणी दिली जाईल. मागील सामना जर आपण बघितला तर 52 धावा डिफेंड केल्यात, म्हणजेच या ठिकाणी 55 ते 60 धावसंख्या जरी केली तरी मात्र एक चांगला सामना या ठिकाणी रंगला जाऊ शकतो. परंतु पहिला सामना होता, या ठिकाणी थोडीशी धावसंख्या जरूर वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. एक चांगले टार्गेट जर समोरील टीमला दिलं गेलं तर नक्कीच या ठिकाणी चांगलं होईल गोलंदाजांसाठी. तो प्रयत्न राहुल आणि अजय निकुळे यांच्याकडून केला जाईल. राहुलकडे सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता जबरदस्त आहे. विठ्ठलनगर या टीमसाठी नेहमीच कमालीचं प्रदर्शन केलं जात आहे. यावेळेस मात्र विकेट गमावला जाईल. एलबीच्या रूपाने यावेळेस फलंदाजाला माघारी परतावं लागेल. दुसरा विकेट या दुसऱ्या षटकामध्ये बाद झालाय राहुलच्या रूपाने. निराशा या ठिकाणी मात्र पदरी पडली जाते के फायटर या टीमसाठी. यावेळेस धावसंख्या 9, 2 विकेट बाद झालेत. या थोड्याशा अडचणी नक्कीच निर्माण झाल्यात, त्या अडचणींना तोंड द्यावं लागेल. चिराग शिंदे पुढील फलंदाज झालाय. 2 फलंदाज स्वस्तामध्ये माघारी परतलेत.
7 षटकांचा सामना असल्यामुळे सुरुवातीच्या षटकामध्ये इनिंग बिल्ड करावी लागेल. पाया तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मजबूत रचावा लागेल. एक मोठी इमारत मजबूत इमारत उभी करायची असेल तर पाया मजबूत उभा करावा लागेल. आणि यानंतर सामना होईल जय ठाकर आणि शिवशक्ती कासा. यावेळेस क्लासिक अंदाज चेंडू जातोय सीमा रेषाबार. यावेळेस बघूया पंच कळवतील 4 धावा. नक्कीच चौकार येतोय. 4 धावेतील चिरागच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपले इरादे स्पष्ट केलेत. यावेळेस 13 धावा. पहिल्या 3 चेंडूचा खेळ झालाय. प्रेशर थोडंसं बनवलं जाते कारण की 2 विकेट बाद झालेत. परंतु या ठिकाणी मात्र नक्कीच थांबावं लागेल मैदानावरती. एक चांगली इनिंग आणि ज्यावेळेस मात्र 7 ते 8 षटकांचे सामने असतात त्यावेळेस एका तरी फलंदाजाला शेवटपर्यंत फलंदाजी करणं गरजेचं असतं. कारण की एका जरी फलंदाजाने 30 ते 40 धावांची इनिंग खेळली तर मात्र एक चांगला स्कोर लावला जातो. तो प्रयत्न या ठिकाणी कोणत्या फलंदाजाकडून केला जाईल किंवा ती इनिंग कोणता फलंदाज खेळेल ती इनिंग आवश्यक असेल. चांगला स्कोर लावण्यासाठी एका तरी फलंदाजाला या ठिकाणी मात्र नक्कीच जबाबदारी स्वीकारावी लागेल. पुढील चेंडू यावेळेस मात्र चांगल्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक जातील. फील्ड केला जाईल चेंडूला. तोपर्यंत या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा येतील. 2 धावा येतील या चेंडूवरती. यावेळेस मात्र नक्कीच हा प्रयत्न करावा लागेल. सिंगल डबल धावा नक्कीच आवश्यक मानल्या जातात. एकेरी दुहेरी धावा ह्या सुद्धा खऱ्या अर्थाने इम्पॉर्टंट मानल्या जातात. महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण की फक्त चौकार षटकाने धावा येत नाही तर सिंगल डबल धावा ज्या क्षणी मात्र वारंवार घेतल्या जातात त्यावेळेस मात्र नक्कीच प्रेशर सुद्धा कमी राहिलं जातं. धाव फलक खालता ठेवणं कधी फलंदाजांसाठी गरजेचं आहे. ते काम करावं लागेल. यावेळेस बघूया पुढील चेंडू. चांगल्या रीतीने मात्र हाताळण्याचा प्रयत्न तितक्याच चांगल्या पद्धतीने फलंदाजाने सुद्धा खेळलाय. सरळ बॅटने चेंडूला मात्र नक्कीच सामोरा गेलाय फलंदाज. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी मात्र कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या धावफलकावरती नजर टाकली तर 15 धावा 2 विकेट या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला पाठवले गेलेत. यावेळेस पहिल्या 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकामध्ये 15 धावा लावल्या गेलेत. सुरेख गोलंदाजीचा नजारा पेश केला जातो. 4 रीतीने मात्र गोलंदाजीची पहिली 2 षटकं अजय निकुळे स्ट्रायकर यांना दिसला जाईल. नक्कीच अजयची फलंदाजी आपण बरीचशी बघितली आणि एक मोठी स्पर्धा नेहमीच मकर संक्रांतीनिमित्त ज्या नक्कीच ठिकाणी भरवली जाते विठ्ठलनगर या ठिकाणी आणि ती स्पर्धा भरवण्यासाठी ज्या व्यक्तीची महत्त्वाची भूमिका असते तोच म्हणजेच अजय निकुळे. या ठिकाणी फलंदाजीसाठी भरपूर अनुभव या खेळाडूकडे सुद्धा भरपूर अनुभव आणि या नक्कीच परिसरामध्ये किंवा या जिल्हा परिषद गट तलवाडा जिल्हा परिषद गट या गटामध्ये नेहमीच वर्चस्व या खेळाडूचं दिसलं जात आहे आणि तेच वर्चस्व या साई मंथन प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सुद्धा दिसलं जाईल का. कारण की दुसऱ्या बाजूने तितकेच चांगले गोलंदाज बघायला मिळले जातील. कुलदीप गोलंदाजी मार्गवरती सुरेख गोलंदाजीचा मारा केला जातोय. कमालीची गोलंदाजी आणि आतापर्यंत पहिला सामना असो किंवा इथपर्यंत ही आहे 3रं षटक असो गोलंदाजी मात्र कमालीची झाली. कारण की क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेस आपण नक्कीच IPL स्पर्धा सुद्धा बघतोय. फलंदाजांची धुवाधार फलंदाजी बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग सुद्धा उत्सुक असतो. तो ज्या क्षणी गोलंदाज दबदबा बनवतात त्या क्षणी नक्कीच ते सामने लो स्कोरिंग सामने खऱ्या अर्थाने नक्की बघण्यासाठी उत्सुकता प्रेक्षकांची सुद्धा असते. शेवटपर्यंत ज्या रीतीने मागील सामना सुद्धा गेला या ठिकाणी फलंदाजाने अद्याप मात्र हात खोलण्याची संधी मिळली जात नाही. यावेळी 6 चेंडू पुणे छिदा पंच तटस्थमध्येच निर्धाव चेंडू जातोय. सुरेख गोलंदाजी धावसंख्या जर बघितली गेली 15 धावा झाल्यात. मोठ्या फटक्यापासून अद्याप दूर ठेवलाय लांब ठेवलंय ते म्हणजे फलंदाजांना. कारण की अद्याप चौकार षटकार येताना दिसले गेले नाहीत. अजय निकुळे एका बाजूने चिरागच्या बॅटमधून चौकार आलाय परंतु तदनंतर मात्र शांत ठेवलाय. पुढील चेंडू
यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, कमालीची गोलंदाजी. यावेळेस मात्र शांत ठेवलंय. ज्या क्षणी मात्र निर्धाव चेंडू येतात त्या क्षणी प्रेशर घेऊनच येतात. या क्षणी अजयकडे नक्कीच क्षमता आहे, त्या क्षमतेनुसार प्रदर्शन करावं लागेल. धावसंख्या 15. शांत ठेवलंय, पहिल्या 4 चेंडूंवरती शांत ठेवलंय फलंदाजाला. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी मात्र केली जाते. शेवटचे 2 चेंडू कुलदीप कडून हाताळले जातील. कमालीची गोलंदाजी ज्या रीतीने मात्र अजय सारख्या फलंदाजाला शांत ठेवले पहिल्या 4 चेंडूंवरती. 5वा चेंडू. यावेळेस हा चेंडू एका धावेचा प्रयत्न होतोय. एक सिंगल धाव या चेंडूवरती मात्र येईल. थोडासा संघर्ष करावा लागतोय फलंदाजांसाठी, कारण की सहजासहजी बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू मात्र येताना दिसला नाही. अद्याप खेळपट्टी मात्र गोलंदाजांसाठी अनुकूल ठरली जाते, पोषक ठरली जाते. फलंदाज मात्र थोडीशी निराश होताना दिसले जातील, परंतु सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. मागील सामना 52 धावा डिफेंड केल्यात, याचाच अर्थ फलंदाजांना 60 पर्यंत किमान धावसंख्या काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्या धावसंख्येवरती चांगला सामना रंगला जाईल आणि ते नक्कीच फलंदाजांना ठाऊक आहे, तो प्रयत्न केला जाईल. पुढे चेंडू या षटकाचा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळला जातोय. या क्षणी हा चेंडू आपण बघू शकतोय. एका धावेचा प्रयत्न केला जाईल आणि षटक सुद्धा समाप्त होतोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या धावफलकामध्ये 17 धावा. यावेळेस पहिली 3 षटकं समाप्त झाली. 17 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्गवरती दिनेश या गोलंदाजाला आपण बघू शकतोय. स्पर्धेची सुरुवात आजच्या दिवसाने मात्र होते. डे नाईट ही स्पर्धा साई मंथन प्रीमियर लीग प्रारंभ झालाय. एक नक्कीच चांगली स्पर्धा. या ठिकाणी मात्र बऱ्याचशा खेळाडूंना एकत्रित तलावली ते चारोटी या पूर्ण परिसरामधून सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम ज्या स्पर्धेने केलंय ती स्पर्धा म्हणजे साई मंथन प्रीमियर लीग. आणि त्या स्पर्धेला आजच्या दिवसापासून सुरुवात झाली. पहिला सामना नुकताच समाप्त झालाय. दुसरा सामना आपण बघू शकतोय मैदानामध्ये. आणि एक सुरेख मैदान, तलवाडा गावामध्ये एक सुरेख मैदान आपण बघू शकतोय. ज्या रीतीची खेळपट्टी या क्षणी मात्र बघायला मिळली जाते. या जबरदस्त नयनरम्य खेळपट्टी, या खेळपट्टीवरती नक्कीच प्रत्येक खेळाडूची उत्सुकता असेल आपलं चांगले प्रदर्शन घडवून आणण्यासाठी करण्यासाठी. यावेळेस सगळ्या धावसंख्या धावफलकावरती 18 धावा झाल्यात. या क्षणी आपण बघू शकतोय तिसरा चेंडू. यावेळेस हा चेंडू चांगल्या रीतीने वेगाने खेळलाय. एका धावेचा प्रयत्न केला जाईल या चेंडूवरती. अपेक्षा आहेत, प्रेक्षकांना सुद्धा अपेक्षा आहेत मोठे फटके चौकार षटकार बघण्याची, पण तो अपेक्षा भंग सध्या तरी होताना दिसलाय, कारण की गोलंदाजांचा दबदबा नक्कीच अपेक्षापूर्ती प्रेक्षकांची सुद्धा आहे. चौकार षटकार बघण्याची ती अपेक्षापूर्ती येईल का, होईल का? चिराग क्षमता भरपूर. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस आपण काय बघतोय मैदानामध्ये विकेटचं पतन. अपेक्षा होते या फलंदाजाकडून, अपेक्षा भंग झालाय. चिरागला सुद्धा माघारी परतावं लागेल. निराश मनाने पेवलेच्या दिशेने मात्र जाईल तो म्हणजे चिराग. यावेळेस मात्र पुढील फलंदाज येईल तुमचेच निलेश वारंगडे उर्फ बाकू या नावाने नक्कीच प्रसिद्ध हा प्लेयर आपण बघू शकतोय. निलेशकडे सुद्धा क्षमता जबरदस्त. येता क्षणी दमदार बहारदार देखना फटका, कमालीचा शॉट, चेंडू जातोय सीमा रेषाबार. षटकार 6.
यावेळेस मात्र येता क्षणी मोठा फटका आलाय. जो फटका नक्कीच शोधला जात होता तो फटका येता क्षणी पहिल्या चेंडूमध्ये षटकार आलाय. निलेशकडे क्षमता भरपूर आहे. वेलपाडा या टीमचं कर्णधार पद भुषवत नेहमीच आपल्या टीमला बऱ्याच वेळेस चांगली कामगिरी करत चांगल्या टुर्नामेंटमध्ये क्वालिफाय सुद्धा करून दिलंय. तोच निलेश वारंगडे मैदानामध्ये आलाय आणि येता क्षणी एक मोठा फटका येतोय. प्रेक्षकांची सुद्धा अपेक्षा या ठिकाणी होती मोठा फटका बघण्याची, ती अपेक्षा पूर्ती होते. निलेश आलाय याचाच अर्थ धावा वाढल्या जातील, धावगती वाढली जाईल, पुढे सरकली जाईल. 25 धावा झाल्यात. शेवटचा एक चेंडू बाकी असेल, शेवटचा एक चेंडू बाकी या षटकाचा. यावेळेस मात्र बॅटची आतली कडा, कोणती धाव नसेल या चेंडूवरती. षटक कंप्लीट होतंय. 4 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या धावफलकात 25 धावा झाल्यात आणि 3 विकेट सुद्धा बाद झालेत. येणारे अजूनही 3 षटकं अद्याप शिल्लक. 4 षटकानंतर नक्कीच ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये असेल. यावेळेस नक्कीच साईमंथन प्रीमियर लीग एक चांगली नामांकित स्पर्धा, बऱ्याचशा प्लेयरांना एकत्रित आणण्याचं काम केलंय आणि एकूण जवळपास 12 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये दिसला जाईल. पूर्ण 4 दिवस रात्र ही स्पर्धा मात्र बघायला मिळली जाईल. यावेळेस हा चेंडू नक्कीच 5वं षटक स्विंग बॉल. यावेळेस मात्र नक्कीच स्विंग बॉलचं दर्शन होईल या 5व्या षटकामध्ये. आणि समोर मात्र अजय निकुळे सध्या तरी दिसला जाईल. थोडासा संघर्ष, थोडासा स्ट्रगल करताना दिसलाय हा फलंदाज. तो शेवटची 3 षटकं आहेत ती या ठिकाणी अशा प्रकारच्या परिस्थितीला बऱ्याच वेळेस तोंड दिलंय. कारण की अडचणी येतील, त्या अडचणींना खऱ्या अर्थानं आपण तोंड कशा रीतीने देतो हे इम्पॉर्टंट. कारण की आयुष्य असो, क्रिकेट असो, अशा प्रकारची नक्कीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्या खडतर परिस्थितीला तोंड देत पुढे वाटचाल करणं कधी गरजेचं मानलं जातं. ती वाटचाल या ठिकाणी अजयला सुद्धा करावी लागेल. कारण की पहिले जर 9 चेंडूमध्ये फक्त 5 धावा जायच्या नावेत, इथून पुढे कमबॅक करावा लागेल. अनुभवाची कुठलीही कमी नसेल या खेळाडूकडे. तर 5वं षटक घेऊन येईल गोलंदाज विपुल पाटील. पहिला चेंडू यावेळेस मात्र कमालीचा हाताळला जाईल. 5वं षटक या स्पर्धेचं विशेष आकर्षण, कारण की या परिसरामध्ये नक्कीच पहिल्यांदाच प्रयोग बघायला मिळला जातो या चेंडूचा. त्यामुळेच उत्सुकता प्रत्येकाला होती, प्रत्येक टीमला सुद्धा उत्सुकता आहे की या चेंडूवरती कशा रीतीने मात्र खेळणं गरजेचं असेल. गोलंदाज सुद्धा नक्कीच उत्सुक नेहमीच असेल हा चेंडू हाताळण्यासाठी. यावेळेस मात्र पहिल्या 2 चेंडूवरती शांत ठेवलंय, कारण की 2 चेंडू निर्धाव आलेत. धावसंख्या 25 धावा. अद्याप या स्पर्धेवरती गोलंदाजाने मात्र नाव कोरलंय, कारण की कुठलाही मोठा नक्कीच कुठलाही फलंदाज सध्या तरी हवी तशी फलंदाजी मात्र करू शकला नाही. यावेळेस मात्र ते चित्र पुन्हा एकदा या दुसऱ्या सामन्यामध्ये. 3रा चेंडू यावेळेस हा चेंडू चांगल्या रीतीने हाताळण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा केला जाईल. पंचांचे हात समांतर, त्यामुळेच या ठिकाणी आपण बघू शकतोय वाईडचा इशारा केला जाईल. अवांतर धाव खर्च केली जाते. धावसंख्या 26 धावा धावपालगती लावल्या गेल्यात. या ठिकाणी सुरुवात थोडीशी संत गतीने भली झाली असेल, पण तो चांगला फिनिशिंग टच द्यावा लागेल. या ठिकाणी सम्मानजनक टोटल फायटिंग टोटल पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अजय आणि निलेश या दोन्ही फलंदाजांना करावा लागेल. धीम्या गतीने यावेळेस मात्र गती परिवर्तन बघायला मिळलं जात आहे. परिवर्तन ही काळाची गरज मानलं जातं आणि यानंतर इनिंग ब्रेक्समध्ये मित्रांनो टॉससाठी यायचं आहे. एका बाजूने टीम असेल ते म्हणजेच शिवशक्ती कासा आणि त्यांच्या अपोजिट टीम जय ठाकर.
या दोन्ही टीमच्या संघनायकांनी रेडी राहायचं आहे मित्रांनो. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस होईल, लक्ष द्यायचं आहे. यावेळेस मात्र पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगल्या रीतीने गोलंदाजामार्फत हाताळला जाईल असंही मात्र थोडासा स्ट्रगल करताना दिसलाय. यावेळेस मात्र एक धाव या चेंडूवरती येते. धावसंख्या 27, 27 धावा धावफलकावरती झाल्यात. निलेश कडून अपेक्षा असतील कारण की येत्या क्षणी षटकार सुद्धा आलाय. या क्षणी या स्विंग बॉलवरती कशा रीतीने सामोरा जाईल. यावेळेस हा चेंडू चांगल्या रीतीने मात्र हाताळला जातोय. दिशा दिली चेंडूला, एकच धाव या चेंडूवरती येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 28, 28 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. साई मंथन प्रीमियर लीगचा थरार यावेळेस मात्र अनुभवायला मिळला जातोय. बरेचसे चांगले प्लेयर या ठिकाणी दिसले जातील कारण की सध्या तरी नाईट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी होताना दिसलं जात आहे. त्यामध्ये बऱ्याचशा व्यक्तींनी नक्कीच चांगलं सहकार्य, बऱ्याचशा व्यक्तींनी एकत्रित येत ही स्पर्धा भरवली. यावेळेस मध्ये या चेंडूत बघूया किती धावा येतील. बघूया पंचाच्या इशाऱ्याकडे नक्कीच नजर असेल. धावा येतील 4 धावा ऍड कराव्या लागतील धावफलकामध्ये. धावसंख्या पुढे सरकली जाईल 22च्या रूपाने. ह्या धावा येतील आणि धावसंख्या लागली जाईल धावफलकावरती 32 धावा. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 32. मग पहिले 5 षटक समाप्त झाले. 32 धावा धावफलकावरती लावल्या गेलेत. अजूनही शेवटची 2 षटकं म्हणजेच 12 चेंडूवरती चांगली फलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी मात्र आपण बघू शकतो निलेश आणि अजय ही जोडी मैदानामध्ये दिसली जाते. या जोडीवरती जबाबदारी असेल कारण की 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतावे लागेलेत आणि गोलंदाजी मार्गवरती कुलदीप या गोलंदाजाला बघू शकतोय. या गोलंदाजाने मागील षटकामध्ये बांधून ठेवलं होतं फलंदाजाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच रीतीची गोलंदाजी केली जाईल का. कुलदीपला पुन्हा एकदा आणलाय आणि या क्षणी मोठे फटके शोधण्याचा प्रयत्न फलंदाज सुद्धा करताना दिसला जाईल. पहिला चेंडू यावेळेस मात्र कमालीचा चेंडू गोलंदाजाने हाताळलाय. 1 धाव तर साहजिकच येईल. दुसऱ्या धावेचा वेगवान प्रयत्न झालाय. यावेळेस 2 धावा येतील या चेंडूवरती. 2 धावा तर येताना दिसल्या जातील. धावसंख्या लागली जाईल 34. या क्षणी ही शेवटची 2 षटकं धुवाधार फलंदाजी करावी लागेल. आक्रमक रूप या ठिकाणी धारण करावं लागेल. गिअर चेंज करावे लागतील जर तुम्हाला चांगला स्कोर उभा करायचा असेल कारण की समोरचा संघ एक संतुलित संघ समोरचा सुद्धा दिसला जातोय. त्यासाठीच या ठिकाणी तुम्हाला मात्र एक सम्मानजनक टोटल धावफलकावरती लावावं लागेल मित्रांनो. कारण की स्कोर जर चांगला लावला तर नक्कीच येणाऱ्या दुसऱ्या इनिंगमध्ये आपले गोलंदाज चांगली कामगिरी करू शकतात. एवढंच तो प्रयत्न केला जाईल का. निलेश क्षमता भरपूर निलेशकडे सुद्धा. हवेमध्ये चेंडू झेलचा प्रयत्न केला जाईल आणि यावेळेस विकेटचा बदल पुन्हा एकदा झालाय. विकेट गमावला जाईल. निलेश वारंगळीला माघारी परतावं लागेल. मग यावेळेस पुढील चेंडू. यावेळेस मात्र थोडीशी उंची दिली गोलंदाजाने आणि यावेळेस मात्र विकेटचं पतन. पुन्हा एकदा विकेट आपल्या नावे केलाय गोलंदाजाने. गोलंदाजी मात्र कमालीची धावसंख्या 34. निम्मा संघ या ठिकाणी पहिल्यांदा परतलाय.
यावेळेस बघा चौथी धावा झाल्यात. पुढे चेंडू पुणे छेदा सुरेख चेंडूचा मारा केला जाईल. एक धाव नक्कीच साहजिकच पूर्ण केली जाते या चेंडूवरती. धावसंख्या 35. 35 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. यावेळेस आपण बघू शकतोय सहाव्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय आणि आतापर्यंत 2 विकेट सुद्धा या षटकामध्ये प्राप्त केलेत. गोलंदाजी मात्र कमालीची. पहिलं षटक सुद्धा कमालीचं हाताळलं होतं. आतापर्यंत नक्कीच या गोलंदाजाने फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट आपल्या नावे. कमालीची गोलंदाजी. अजय स्ट्रायकर एंडला पुणे एकदा आलाय, परंतु अजयचा तो मात्र नक्कीच अजय थोडासा स्ट्रगल करताना दिसला. यावेळेस ब्रँडेड शॉट. अजयची जी ओळख आहे, जी क्षमता आहे, ती क्षमता या चेंडूवरती आपण बघू शकत आहे. 6 धावा. यावेळेस मात्र कमालीचा फटका. आणि मी आधीपासून नक्कीच म्हटलं की या खेळाडूकडे क्षमता जबरदस्त आहे. यावेळेस मात्र नक्कीच हा चेंडू आपण बघू शकतो. धावा येतील या ठिकाणी. धावा कशाही येवो, धावा येणं गरजेचं आहे. 4 धावा या चेंडूवरती मिळल्या जातील. 4 धावा येतील. एकूण धावसंख्या पुढे सरकली जाईल, ते म्हणजेच 45. धावसंख्या 45. 6 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या धावफलकामध्ये 45 धावा. मागील शेवटचे 2 चेंडू 10 धावा आल्यात. थोडासा दिलासा नक्कीच मिळला जाईल, कारण की धावा या ठिकाणी आवश्यक आहेत. आणि या ठिकाणी नक्कीच 7 षटकांचा सामना 5 गोलंदाजाचा पर्याय तुम्हाला मित्रांनो वापरावा लागेल. ही दक्षता, ही सूचना नक्कीच लक्ष द्यायचं. प्रत्येक टीमने, प्रत्येक कर्णधाराने तुम्हाला 5 गोलंदाजांचा वापर करावा लागेल. टॉस साठी यानंतर नक्कीच इनिंग ब्रेक्स मध्ये येतील ते म्हणजेच एका बाजूने शिवशक्ती कासा, तर त्यांची अपोजिट टीम असेल जय ठक्कर हा संघ दिसला जाईल. दोन्ही संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे मंचावरती. या ठिकाणी शेवटचं 1 षटक शिल्लक असेल. धावसंख्या 45. या शेवटच्या षटकामध्ये नक्कीच 12 ते 15 धावा जरी जमवल्या तरी मात्र एक चांगलं बॅटल मैदानामध्ये दिसलं जाईल. शेवटचे षटक, पहिला चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. अजय नक्कीच स्ट्रायकर एंडला राहण्याचा प्रयत्न करेल. इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. धावफाद होईल फलंदाज या पहिल्याच चेंडूवरती. एवढेच बघा विकेट बाद झालाय. धाव बाद झालाय. फलंदाज यानंतर मात्र 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. शेवटचे 5 चेंडू. अजय वरती जबाबदारी असेल. या 5 चेंडूमध्ये बघा किती चेंडू सीमारेषे बाहेर जातील. या क्षणी गॅपमध्ये चेंडूला टाकण्याचा प्रयत्न. 1 धाव साहजिकच पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो सुद्धा वेगाने आलाय. तोपर्यंत 2 धावा येतील. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या धावफलकामध्ये 47. 47. एवढेच 47 धावा धावफलकामध्ये एकूण झाल्यात आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी मात्र बाकी असेल. या 4 चेंडूमध्ये मोठे फटके शोधण्याचा प्रयत्न फलंदाज करताना दिसला जाईल अजय निकुळे. यावेळेस 3रा चेंडू. यावेळेस मात्र कधी परिवर्तन. बऱ्याचशा नक्कीच टुर्नामेंटमध्ये चांगल्या गोलंदाजांकडून या चेंडूचा वापर नेहमीच केला जातो. फसवा चेंडू म्हणून सुद्धा या चेंडूला आपण बघू शकताय, कारण फलंदाज रेडी असतो तो म्हणजे वेगाने येणाऱ्या चेंडूला सामोरा जाण्यासाठी. तर अशा प्रकारची रणनीती गोलंदाज नेहमी आखताना दिसले जातात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा नेहमीच या चेंडूचा वापर केला जातो. यावेळेस मात्र फटका बघू शकताय. अजय निकुळे आपली क्षमता, आपली गुणवत्ता या ठिकाणी सिद्ध करत असताना षटकार 6 धावा. मधून मारतोय फोर. खतरनाक बॅटमन पप्पू पाटील सोनारी त्याचा गाव. मुलेखंडाच्या जीवित मात्रेचा रायगड ठाण्यात नाव. ओवळीचा जयेश पाटील बॅटमन हाय तो नावाजलेला. मुरबीच्या ओमकार पाटील नाव. यावेळेस धावसंख्या धावफलकावरती 53 धावा. ही क्षमता आहे या फलंदाजाची.
हे चांगले काम नक्कीच केले. थोडं सुरुवातीच्या षटकामध्ये स्ट्रगल थोडीशी दिसली होती, परंतु आपण थांबलो तर नक्कीच एक चांगला स्कोर लावू शकतो. या क्षणी प्रयत्न सुद्धा होतोय मैदानामध्ये, झेलचा प्रयत्न होता तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील का? चांगला प्रयत्न ऑन साइडला सुद्धा बघायला मिळला जातोय. या क्षणी मात्र क्रिकेटचा थरार दोन्ही बाजूने, एका बाजूने फलंदाज आपल्या पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि नक्कीच थर्ड अंपायर कडे नक्कीच रेफर केले जात आहे. धावबाद आहे की नाही हे चेक करण्यासाठी या ठिकाणी मात्र नक्कीच तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी मात्र रेफर केले जात आहे, चेक केले जाईल. त्यानंतर थोड्याच वेळामध्ये ही दुसरी धाव कंप्लीट झाली की नाही हे मात्र नक्कीच या ठिकाणी सूचना येईल. चांगला स्कोर लावण्याचा प्रयत्न अजयकडून सुद्धा केला जातोय. यावेळेस आपण बघू शकतोय नॉन स्ट्रायकर एंडला सूरज होता. दुसरी धाव कंप्लीट करण्यासाठी वेगाने तो मात्र गेला. नक्कीच या ठिकाणी सर्व खेळाडूंना सुद्धा सूचना असेल की फक्त पंच तिसऱ्या पंचांकडे रेफर करू सुद्धा रिव्ह्यू घेऊ शकतात. खेळाडूंना ती मात्र नक्कीच सहमती नसेल किंवा त्यांना मात्र ते प्राधान्य दिलं जाणार नाही, हे मात्र लक्षात घ्यायचं आहे. यावेळेस बघूया या ठिकाणी मात्र चेक केले जात आहे आणि या ठिकाणी नॉट आउट असेल. फलंदाज पोहोचला जाईल आपल्या क्रीज मध्ये. चांगली रनिंग या ठिकाणी मात्र बघायला मिळली जाते. 2 धावा ऍड केल्या जातील म्हणजेच एकूण धाव संख्या 55. शेवटचा एक चेंडू या ठिकाणी मात्र नक्कीच शेवटचा एक चेंडू बाकी. 55 धावा, मोठा फटका येईल का? प्रयत्न होता यावेळेस मात्र LBWच्या रूपाने लेग बिफोर विकेट यावेळेस मात्र मिळली जाईल. यावेळेस मात्र इनिंगला समाप्ती. 7 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 55 धावा धावगती लावल्या गेल्यात. 56 धाव्यांचं टार्गेट दुसऱ्या इनिंग मध्ये समोर ठेवलं जात आहे. ते म्हणजेच RP लायन्स या टीम समोर. मागील सामना सुद्धा 50+ धावा होत्या आणि त्या धावा डिफेंड झाल्यात आणि शेवटपर्यंत सामना गेला होता. त्याच रीतीने हा सामना सुद्धा जाईल का? यावेळेस बघूया. टॉस साठी मित्रांनो यायचं आहे. दोन्ही टीम्स जय ठक्कर आणि त्यांची अपोजिट टीम शिवशक्ती कासा, दोन्ही टीमच्या संघनायकाने मंचावरती टॉस साठी मित्रांनो यायचं आहे. विनंती असेल शुभ हस्ते या ठिकाणी मात्र टॉस होईल पुढील सामन्याचा. एका बाजूने आपण बघू शकाल तुमचे जय ठक्कर हा संघ दिसला जाईल, तर दुसऱ्या बाजूने शिवशक्ती कासा हा संघ दिसला जाईल. पुन्हा एकदा एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळला जाईल. जय ठक्कर या टीमचे ऑनर भरतजी, आपण मात्र स्टेजवरती यायचं आहे. यांना मी विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे. जय ठक्कर टीमचे ऑनर, आपण मात्र मंचावरती यायचं आहे. विनंती असेल तुम्हास. नक्कीच रिकी दादा यांच्याकडे मात्र सत्कार केला जातोय. भरत या आपल्या मान्यवरांचा या ठिकाणी नक्कीच मानाची शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन आदर सत्कार सन्मान केला जातोय.
या सायमंथन प्रीमियर लीग 2025 डे नाईट ही स्पर्धा आपण बघू शकतोय. यावेळेस मात्र नक्कीच टॉस जिंकलाय तुमचे शिवशक्ती कासा या टीमने आणि टॉस जिंकत प्रथमतः फिल्डिंग या ठिकाणी मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलंय शिवशक्ती कासा या टीमने. यावेळेस बघा 56 धावांचा पाठलाग केला जाईल. कमालीचा सामना आणि मागील सामना 52 धावा डिफेंड केल्यात परंतु प्रत्येक सामना नवीन असतो. मागील सामन्यामध्ये नक्कीच 52 धावा डिफेंड झाल्यात परंतु ते चित्र या सामन्यामध्ये सुद्धा घडलं जाईल का, कारण की समोरचा संघ सुद्धा एक चांगला संघ तो म्हणजेच आरपी लायन्स दिसला जातोय. 2 सलामीवर मैदानामध्ये येतील. दुसऱ्या बाजूने आपण टीम बघू शकतो ती म्हणजेच के फायटर 55 धावा धाफलकाती लावल्यात. अजय निकुळे शेवटपर्यंत मैदानावरती राहिला आणि एक सन्मानजनक टोटल फायटिंग टोटल लावलाय जेणेकरून या टोटलवरती नक्कीच गोलंदाज आपल्या परीने प्रयत्न करू शकतात. एवढंच पहिले षटक चालू होत आहे. भावेश पहिला चेंडू धीम्या गतीने हाताळला जाईल. यावेळेस धावा येतील या चेंडूवरती. बघा एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. या ठिकाणी एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि सध्या तरी जर आपण खेळपट्टीवरती नजर टाकली तर गोलंदाजांची नक्कीच गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टी ठरली जाते. फलंदाज मात्र हवी तशी फलंदाजी फलंदाजांमार्फत होऊ शकले नाही. आपण बघू शकतो ज्या रीतीने मात्र पहिला सामना 2 इनिंग आणि मागील पहिली इनिंग म्हणजेच 3 इनिंगचा खेळ झालाय आणि या 3 इनिंग्स मध्ये गोलंदाजांचं वर्चस्व दिसलंय. या क्षणी मात्र तोच फायदा उचलण्याचा प्रयत्न भावेश कडून सुद्धा केला जाईल. भावेश अतकार या गोलंदाजाला आपण बघू शकतोय. यावेळेस पुढील चेंडू या षटकाचा पुणे एकदा सूर्य फटका मारता क्षणी 4 धावेंची मोहर या चेंडूवरती नक्कीच या फटक्यावरती उमटली होती. चौकार येतो या चेंडूवरती. धाव संख्या लागली जाईल ते म्हणजे 5. यावेळेस 5 धावा आणि यानंतर पुन्हा एक चांगला सामना रंगला जाईल तो म्हणजे जय ठाकर आणि शिवशक्ती कासा या 2 टीम्स मध्ये बॅटर रंगलं जाईल. यावेळेस मात्र उंच उडवलाय चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषेकडे. यावेळेस मात्र 6 धावेंचा इशारा षटकार आलाय. यावेळेस एक उत्तुंग षटकार एक चौकार एक षटकार सुद्धा आलाय. आतापर्यंत फलंदाज शांत राहिलेत परंतु यावेळेस चित्र दिसलं जाते विपुल पाटील ज्या रीतीने मात्र फलंदाजी केली जाते. अंदाज जबरदस्त बेखौफ अंदाज फलंदाजाचा दिसला आणि पुन्हा एकदा 4 धावा या चेंडूवरती येतील.
यावेळेस धावसंख्या धावालगती 15 धावा. मागील 3 चेंडूवरती 2 चौकार 1 षटकार आलाय. गोलंदाज थोडासा चिंतेमध्ये दिसला जाईल कारण की विपुल पाटीलने 4 रीतीने मात्र मागील 3 चेंडूवरती हल्ला चढवलाय. यावेळेस मात्र नक्कीच थोडंसं प्रेशर निर्माण केलंय गोलंदाजावरती. पुढील चेंडू या षटकाचा 5वा असेल. पुनश्च एकदा संधी दिली होती, भरपूर वेळ होता, त्या वेळेचा सदुपयोग फलंदाजाने केलाय. चेंडू चांगल्या रीतीने खेळलाय. यावेळेस मात्र 2 धावा दिल्या जातील. भरपूर वेळ होता फलंदाजाकडे कारण की गती थोडीशी नक्कीच कमी ठेवली होती गोलंदाजाने. यावेळेस मात्र वेळ होता, त्या वेळेचा उपयोग करण्याचा प्रयत्न. 2 धावा येतील. चेंडूतील 17 धावा आल्यात. अपेक्षा होती की पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली जाईल, प्रेशर थोडंसं नक्कीच या ठिकाणी टाकलं जाईल. पण अद्याप आपण बघू शकतोय फलंदाज विपुल पाटील 4 रीतीने मात्र 4 चेंडूमध्ये 16 धावा जमावल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा मात्र गली क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली जाईल. कोणती घाई करण्याच्या अवस्थेमध्ये परिस्थितीमध्ये नक्कीच दिसला नाही फलंदाज. एका षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होईल आणि धावसंख्या लागली जाईल धावफलकावरती, ती म्हणजेच 18 धावा. यावेळेस पहिलं षटक जर बघितलं तर 18 धावा खर्च केल्या. थोडंसं मागड षटक आपण बघू शकतोय, त्यामध्ये विपुल पाटील यांची अफलातून खेळी. 5 चेंडूमध्ये 17 धावा जमवल्या गेल्यात आणि पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला दिसला जाईल तोच फलंदाज. 18 धावा जमवल्या गेल्यात. 56 पर्यंत पोहोचायचं आहे. सुरुवात मात्र आक्रमक केली जाते. ज्या क्षणी मात्र एखाद्या टीमकडून सुरुवात चांगली केली जाते ती सुरुवात नक्कीच येणाऱ्या फलंदाजांना सुद्धा आत्मविश्वास देऊन जाईल. यावेळेस मात्र बॅटची कडा होती. प्रचंड वेगाने चेंडू गेला होता स्लिपच्या नक्कीच फील्डमध्ये. यावेळेस मात्र चेंडूला थांबवलं जाईल. कमबॅक करून द्यावं लागेल गोलंदाजांना. या क्षणी गरज आहे चांगल्या षटकाची. कमी धावा खर्च करणं आणि या ठिकाणी नक्कीच गरजेचं असेल. एवढंच धावसंख्या 18. एवढंच पुढील चेंडू. पुन्हा एकदा जबरदस्त फटका येतोय आणि हा फटका 4 धावा देऊन जाईल फलंदाजाला. चौकार येतोय. यावेळेस मात्र 4 धावेने भर. धावसंख्या 22. एवढेच धावसंख्या धावालगती 22 धावा झाल्यात. एवढेच मात्र नक्कीच चांगली फलंदाजी केली जाते. कुठलंही प्रेशर न बाळगता या वेळेस मात्र 4 रीतीने फलंदाजी केली जाते विपुल पाटील या फलंदाजाकडून. एकूण धावसंख्या 23 कारण की एकूण 7 षटकांचे सामने. त्यामुळेच मागील सामना जरी लो स्कोरिंग झाला होता परंतु या क्षणी मात्र इरादे स्पष्ट केलेत कारण की आम्ही मात्र हा सामना शेवटपर्यंत न नेता लवकर सामना संपवण्याचा इरादा यावेळेस मात्र दिसलाय. हवेमध्ये चेंडू राहिला जातोय. चेलचा प्रयत्न केला जाईल आणि विकेट नंबर 1 पहिला विकेट या ठिकाणी बाद झालाय. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचक खचकेन चालतो. नागोबाला चालतो. एवढंच पहिला विकेट बाद झालाय. विकेटची गरज आहे. धावसंख्येला तुम्हाला लगाम लावायचा असेल तर मात्र तुम्हाला विकेट प्राप्त करावे लागतील. यावेळेस मात्र पहिला विकेट मिळला जातोय गोलंदाजाला. पहिली विकेट खऱ्या अर्थाने इम्पॉर्टंट ठरली जाते.
ती विकेट मात्र या गोलंदाजाला प्राप्त झाली. यानंतर कमबॅक केले जाईल का, कारण की विकेट मिळाल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास सुद्धा साहजिकच वाढला जातो आणि आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुमच्या अंगामध्ये नक्कीच असणं आवश्यक आहे. तो आत्मविश्वास या ठिकाणी मात्र नक्कीच दाखवावा लागेल प्रत्येक गोलंदाजाला, तेव्हाच ही धावसंख्या तुम्ही डिफेंड करू शकता. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला जाईल. धावसंख्या 23. पहिलं षटक खूपच महागडं ठरलं होतं, त्यानंतर या षटकामध्ये काहीसा कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने करून दिलाय, तो म्हणजेच नवनाथ. या गोलंदाजाने आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. यावेळेस मेसिट झालाय, झेल होईल का, थोडासा लांब राहिलाय चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच हाफ चान्स असेल त्या चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला तो प्रयत्न नक्कीच करावा लागेल. यावेळेस मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धाबलगती 24. नक्कीच या ठिकाणी डॉक्टर देवेंद्रजी कुंभ नक्कीच उपस्थित झाले, त्यांचं स्वागत केले जात आहे. रिकी दादा यांच्या शुभ हस्ते नक्कीच या ठिकाणी स्वागत सत्कार केला जाईल. पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आदर सत्कार केला जातोय. नक्कीच पाहुण्यांची उपस्थिती दर्शनीय ठरली जाते, शोभा अजून सुद्धा वाढली जाते ज्या क्षणी मात्र पाहुणे उपस्थित होतात मंचावरती, आणि ती शोभा वाढण्याचं काम डॉक्टर साहेबांनी नक्कीच केलंय. धन्यवाद. यावेळेस 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावा लागल्यात धावफलकावरती 23. 56 पर्यंत मजल मारायची आहे, ती मजल मारली जाईल का. एका बाजूने विपुल पाटील अफलातून खेळ त्याच्या मार्फत स्कोर धावसंख्या धावफलकावरती 24. धावसंख्या 24. 2 षटकांचा खेळ झालाय आणि एकूण धावसंख्या 24. अजूनही 30 चेंडू आणि 32 धावा. समीकरण सोपं दिसतंय, हे समीकरण कठीण करण्यासाठी गोलंदाजांना त्या लेवलची गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र बॅटची कडा चेंडूने घेतली, कोणती धाव नसेल. इथून पुढे कमबॅक केलं जाईल का. गोलंदाजी मार्क होते निलेश वारंगडे. या गोलंदाजाला आपण बघू शकतो गोलंदाजी करण्यासाठी. निलेश सुद्धा एक नक्कीच अष्टपैलू प्लेअर म्हणून नक्कीच बऱ्याच वेळेस आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी नेहमीच केली जाते. वेलपडा टीमचं प्रतिनिधित्व नेहमीच केलं जातं या खेळाडूकडून, आणि यावेळेस मात्र के फायटर या टीमचं प्रतिनिधित्व त्याच्या मार्फत केलं जातं. एक षटकार सुद्धा त्याच्याकडून मात्र त्याच्या बॅटमधून निघाला होता. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली जाईल का. यावेळेस मेसिट झालाय, हवेमध्ये चेंडू, कपिल जातोय चेंडूवरती, पर तो पोचला जाऊ शकला जाणार नाही. फलंदाज सुरक्षित राहिला जाईल. या ठिकाणी फलंदाजाला एक जीवनदान भेटलं जात आहे असं म्हणायला हरकत नाही. नशीब सुद्धा नक्कीच गरजेचं मी नेहमीच म्हणतो की नक्कीच मेहनत जितकी महत्वाची मानली जाते की 99% आपली मेहनत आपल्याला सफलता प्राप्त करून देईल, परंतु 1% नशिबाचा भाग हा माणसाच्या पाठीशी नेहमी असावा. ते 1% नशीब नेहमीच कोणत्या क्षेत्रामध्ये आवश्यक आहे आणि ते नशीब क्रिकेटमध्ये सुद्धा असणं कधीही आवश्यक ठरलं जातं. यावेळेस मात्र झेल सुटलाय. यावेळेस बघूया 2 चेंडूचा खेळ झाला, 1 धावा आतापर्यंत आले, 25 धावा आल्यात. यावेळेस मात्र हा चेंडू सरळ दिशेने यावेळेस मिसफील्डचा परिणाम, चेंडू चालाय सीमा रेषा पार, चौकार येतोय, 4 धावा येतील. यावेळेस या चेंडूवरती 1 धाव येते, धावसंख्या 30, आणि तुम्हाला प्रत्येक धाव रोखावी लागेल, कारण की या ठिकाणी ज्या वेळेस मात्र गरज असेल फील्डमध्ये त्या वेळेस मात्र नक्कीच ती धाव रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजी, फलंदाजी, त्याचबरोबर क्षेत्ररक्षण या तिन्ही बाजू ज्यावेळेस मात्र भक्कम एखाद्या संघाचे असतात त्या संघाला रोखणं थोडंसं कठीण मानलं जातं आणि ते काम या ठिकाणी करावं लागेल. निलेश मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय फलंदाजामार्फत. 1 धाव या चेंडूवरती येईल. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या आपण बघू शकतोय धावफलकावरती ते म्हणजेच 31 धावा. शेवटचा 1 चेंडू अद्याप बाकी. एवढंच मात्र प्रति चेंडू 1 धावेची अद्याप गरज आहे.
आणि नक्कीच आदरणीय प्रताप मार्तंड रत्नाकर यांनी मात्र मंचावरती यायचं आहे. मी विनंती करेन आपणास आपण मात्र मंचावरती यायचं आहे. हे नक्की हॅलो 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 चेक चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक चेक हॅलो 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 चेक चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. यावेळेस 3 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या धावफलक 33. येणारे अजून नक्कीच 24 चेंडू आणि 23 धावांची गरज. यावेळेस नक्कीच शमशेर भाई यांचे सुद्धा नक्कीच वेलकम. आपण सुद्धा नक्कीच मंचावरती यायचं आहे. 24 चेंडू आणि 23 धावांची अजून सुद्धा गरज. DJ Sidoy Remix सावधानी से जब DJ Sidoy Remix का बीट बजेगा तब तो आपको नाचना ही पड़ेगा मेरी जान. हेलो 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 चेक हेलो 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 चेक चेक हेलो हेलो हेलो. षटक चालू होत आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकतो. गोलंदाज तुमचेच प्रदीप गहला या गोलंदाजाला नक्कीच बघू शकतोय. हा सुद्धा एक युवा टॅलेंट आपण या टीम कडून बघू शकतोय. यावेळेस नक्कीच प्रताप मार्तंड रत्नाकर जी साहेब यांचं स्वागत या ठिकाणी मात्र केलं जात आहे. राजेजी बरप यांच्या शुभ हस्ते मात्र स्वागत केलं जाईल. यावेळेस यावेळेस मात्र नक्कीच आपण बघू शकतोय धावसंख्या धावफलकावरती लावली जाईल. टीमचेच 34 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण बघू शकतो प्रदीप गहला शमशेर भाई यांचं स्वागत या ठिकाणी मात्र केलं जाईल. राजेजी बरप यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र शमशेर भाई यांचं मात्र स्वागत केले जाते. मानाची शाल तसेच हॅलो हॅलो चेक चेक हॅलो 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 चेक चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक चेक हॅलो हॅलो चेक चेक हॅलो हॅलो. यावेळेस हा चेंडू चांगल्या पद्धतीने फलंदाजाने खेळलाय. यावेळेस एक धावसंख्या धावफलकावरती 35. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा झाल्यात. प्रति चेंडू एका धावेची या ठिकाणी गरज. एका बाजूने विपुल पाटील जर बघितलं तर 13 चेंडू मध्ये 30 धावा एकट्याच्या नावे अद्याप मात्र दिसल्या गेल्यात. म्हणजेच एक हाती सामना आपल्या टीमला मात्र विजयाकडे नेण्याचा प्रयत्न त्याच्या मार्फत केला जातोय. एवढे 6 चेंडू चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झालाय. या ठिकाणी घाई करण्याची कुठलीही गरज नाही हे सुद्धा ठाऊक दोन्ही फलंदाजांना. त्यामुळेच या ठिकाणी संयमाने फलंदाजी केली जाते. संयम, समाधान आणि सहनशीलता असणाऱ्या व्यक्तीत कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता ही मानली जाते. त्यामुळे तो संयम दिसला जातोय कारण की फलंदाजांना चांगलंच ठाऊक आहे या ठिकाणी भले मोठे फटके आले नाही, एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तरी मात्र आपण विजय संपादित करू शकतो हे चांगलेच ठाऊक. त्यामुळे 6 चेंडू चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पुनश्च होता. कोणती धाव नसेल या चेंडूवरती. निर्धाव चेंडू. यावेळेस निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 19 चेंडू आणि 20 धावांची गरज. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजामार्फत 3 धावा खर्च केल्यात. प्रदीप गहला सुरेख मारा. हा सुद्धा एक युवा गोलंदाज वेलफाडा या गावचा आपण बघू शकतोय. यावेळेस मात्र संधी दिली जाते के फायटर या टीम कडून. त्या संधीचं सोनं पहिल्याच षटकामध्ये केलं जाते कारण की फक्त 3 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. येणारे 18 चेंडू आणि 20 धावांची गरज.
यावेळेस पुढील षटक आपण बघू शकतोय. निलेश आलाय गोलंदाजी मार्गवरती. एक धाव मिळली जाईल या चेंडूवरती. धावसंख्या धाव बलकते आपण बघू शकतो ती म्हणजे 37 धावा झाल्या 37. 37 धावा धावलकती लावल्या गेल्यात. 5व्या षटकाला प्रारंभ झालाय. या ठिकाणी समीकरण थोडंसं सोपं दिसलं जात आहे. 17 चेंडू 19 धावेची गरज अद्याप आपण बघू शकतोय मैदानामध्ये. एकूण धावसंख्या 37 धावा झाल्यात. इथून पुढे सुद्धा कमबॅक केलं जाईल का ते म्हणजेच के फायटर या टीम कडून समोरचा संघ चांगल्या स्थितीमध्ये, कारण की आतापर्यंत एकच विकेट गमावलाय आणि युनिफॉर्म फलंदाज विपुल पाटील 15 चेंडू 30 धावा करत मैदानावरती अद्याप स्ट्रायकर एंडला दिसला जातोय. निलेश आपल्या टीमला मात्र कमबॅक करून देईल का? या ठिकाणी सुरेख गोलंदाज टिचून मारा गोलंदाजांना करावा लागेल. कमबॅक करायचं असेल तर प्रत्येक चेंडू येणारा प्रत्येक षटक जपून वापरावं लागेल. परंतु या ठिकाणी अतिरिक्त धाव खर्च केली जाईल. अवांतर धाव या ठिकाणी मात्र मिळली जाते. यावेळेस नक्कीच वाईड चेंडू. यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंप ज्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजासाठी केला होता गोलंदाजाने. एका धावेचा प्रयत्न होतोय आणि धावसंख्या पुढे सरकली जाईल ते म्हणजेच 39-39. 39 धावा झाल्यात. हळूहळू विजयाकडे मात्र पुढे सरकला जातोय. मागील सामना ज्या रीतीने झाला होता कमालीचा सामना रंगला होता. हा सामना सुद्धा त्याच दिशेने जाईल ही नक्कीच उत्सुकता होती. परंतु सध्या तरी पारडं जड दिसलं जाते आरपी लायन्स या टीमचं, कारण की आतापर्यंत एकच विकेट गमावलाय. आणि ज्यावेळेस मात्र विकेट सुरक्षित राहिले जातात तो संघ चांगल्या स्थितीमध्ये नेहमीच मानला जातो, ठरला जातो, राहिला जातो. त्यावेळेस मात्र तेच चित्र मैदानामध्ये आरपी लायन्स या टीमसाठी. 39 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. त्यावेळेस मात्र हा चेंडू पुन्हा एकदा वाईडचा इशारा केला जाईल. 40 धावा धावफलकती या ठिकाणी आपण बघू शकतोय. 16 चेंडू 16 धावेची गरज. 1-2 मोठे फटके नक्कीच विजयाकडे लवकर घेऊन जातील. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजांना नक्कीच प्रत्येक चेंडू जपून वापरावा लागेल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस 1 धाव या चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा हलकासा प्रयत्न. धोका बनलाय. 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या जातील. यावेळेस 2 धावा येतील या चेंडूवरती. धावसंख्या दोन्ही पुढे सरकली जाईल. धावसंख्या 42. 42 रन्स ऑन द बोर्ड. 42 धावा लावल्या गेल्यात. या 5व्या षटकाचा खेळ सध्या तरी रंगला जातोय. 3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि अजूनही या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. स्विंग बॉल यावेळेस मध्ये या 5व्या षटकामध्ये दर्शन घडलंय. चांगल्या रीतीने मात्र चेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न. यावेळेस 1 धाव. सध्या तरी शांत क्रिकेट मैदानामध्ये दिसलं जात आहे, कारण की एकेरी दुहेरी धावण्यावरती भर दिलाय फलंदाजाने. कुठले मोठे फटके या षटकामध्ये दिसले गेले नाहीत, कारण की सुरुवात ज्या रीतीने विपुल पाटीलने केली होती पहिल्याच षटकामध्ये प्रेशर समोरील टीमवरती आणलं होतं आणि त्या प्रेशरमधून अद्याप मात्र बाहेर निघू शकला नाही तो म्हणजेच के फायटर हा संघ. एकूण धावसंख्या 43. 14 चेंडू 13 धावांची गरज. या ठिकाणी समीकरण सोपं दिसलं जात आहे. 14 चेंडू 13 धावा आवश्यकता आहे. निलेशचं हे वैयक्तिक दुसरं षटक असेल. आतापर्यंत 16 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 14 चेंडू 13 धावा. यानंतर मात्र पुढील दोन्ही टीम्सने रेडी राहायचं आहे मित्रांनो. ते म्हणजेच एका बाजूने शिवशक्ती कासा तर त्यांची अपोजिट टीम जय ठाकर हा संघ दिसला जाईल. यावेळेस धावा मिळल्या जातील. ज्यावेळेस मात्र यष्टीरक्षकाने स्लिपच्या फिल्डरला चकमा देतो चेंडू आउटफील्ड फास्ट आहे त्याचा फायदा मिळला जातोय. 4 धावा येतील. यावेळेस 48 धावा धावफलकती आपण बघू शकतो. 8 धावांची गरज. 14 चेंडू आणि 8 धावांची गरज. यावेळेस 14 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चांगल्या रीतीने खेळला जाईल. जवळपास नक्कीच या ठिकाणी विजयाकडे पुढे सरकलाय तो म्हणजेच आपण बघू शकतोय आरपी लायन्स
गोलंदाजी सुद्धा कमालीची केली होती, त्याचबरोबर फलंदाजीमध्ये सुद्धा आपण बघू शकतोय त्यामध्ये मोलाची कामगिरी सिंहाचा वाटा उचलला ज्या फलंदाजाने तो म्हणजेच विपुल पाटील. अद्याप 32 धावांची खेळली आणि हे करणं कधी गरजेचं. 7 षटकांचा ज्यावेळेस मात्र आपण सामना खेळतो त्यावेळेस एका फलंदाजाला एक बाजू धरून ठेवणं कधी गरजेचं मानलं जातं. एक बाजू जर धरून जर क्रीजवरती वेळ दिला, एक चांगली इनिंग आली तर विजयापासून नक्कीच त्या टीमला रोखलं जाऊ शकत नाही आणि तेच काम या ठिकाणी मात्र केलंय. म्हणजेच विपुल पाटील या फलंदाजाने 32 धावेची इनिंग सध्या तरी दिसली जाते. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. या क्षणी धावसंख्या 49, 12 चेंडू आणि या ठिकाणी 7 धावेची गरज. वेळेस 12 चेंडू 7 धावा हे समीकरण दिसलं जात आहे. विजयासाठी नक्कीच सोपं समीकरण आपण बघू शकतोय कारण की 7 धावींची फक्त गरज ती म्हणजे आरपी लायन्स या टीमला. यावेळेस मात्र दबदबा दिसतोय तो म्हणजे आरपी लायन्स या टीमचा. ज्या रीतीचं प्रदर्शन या टीमकडून झालंय, कमालीची गोलंदाजी, कमालीची फलंदाजी, यावेळेस जबाबदारी सोपवली जाईल आदित्य या गोलंदाजाला आपण बघू शकतोय. पहिला चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न, या ठिकाणी मात्र इनिंगला पूर्णविराम दिला जाईल. विपुल पाटील एक चांगली इनिंग आणि आपल्या टीमला विजयापर्यंत पोहोचवत अखेरीस बाद झालाय. यावेळेस 7 धाव्यांची गरज मैदानामध्ये. नवीन फलंदाज येताना दिसला जाईल तुमचेच प्रवीण या फलंदाजाला आपण बघू शकतोय. 7 धाव्यांची फक्त गरज आहे. नक्कीच स्पर्धा आपण बघू शकतोय साई मंथन प्रीमियर लीग आजच्या नक्कीच दिवसाने सुरुवात झाली. पहिला स्पर्धेचा दिवस हे डे नाईट ही स्पर्धा रंगली जाईल आणि हा दुसरा सामना नक्कीच सामन्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेवला आहे कारण की 7 धावींची फक्त गरज आहे. येणारे 11 चेंडू इथून फलटवार होईल का? क्रिकेट आहे, क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ मानलं जातं, परंतु 7 धावा या ठिकाणी समीकरण सोपं आहे. प्रयत्न मोठ्या फटक्याचा, खाली क्षेत्र, त्या खाली क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय सीमा रेषा पार. यावेळेस येथील 4 चौकार. धावसंख्या 53 धावा झाल्यात. इथून पुढे फक्त 3 धावींची गरज, फक्त आणि फक्त 3 धावींची गरज. हा चेंडू सुरेख रीतीने गोलंदाजाने हाताळलाय. चांगलं प्रदर्शन करावं लागेल. पहिला सामना जिंकत पुढे सरकण्याचा प्रयत्न प्रत्येका टीमकडून केला जातोय, पण तो सध्या तरी के फायटर टीम थोडीशी निराशा जरूर दिसली जाईल. तर समोरचा आरपी लाईन टीम नक्कीच कौतुक करावं लागेल या टीमच्या खेळाडूंचं ज्या रीतीचं प्रदर्शन झालंय. सुरुवातीचा सामना असल्यामुळे खेळपट्टीचा तितकासा अंदाज या ठिकाणी नसेल प्रत्येकाकडे. जशी स्पर्धा पुढे सरकली जाईल तसतसा खेळपट्टीचा अंदाज बदल अनुभव घेत नक्कीच येणाऱ्या पुढील सामन्यांमध्ये चांगलं प्रदर्शन घडलं जाईल. चांगले सामने अजून सुद्धा रंगले जातील. ही तर फक्त नक्की सुरुवात आहे या ठिकाणी. यानंतर एक चांगला सामना शिवशक्ती कासा आणि त्यांची अपोजिट टीम जय ठाकर हा संघ दिसला जाईल. या 2 चांगल्या टीम्समध्ये पुढील सामना होईल. नक्कीच ही स्पर्धा प्रेक्षकांसाठी सुद्धा एक मेजवानी ठरली जाईल. एक जबरदस्त आगळी वेगळी स्पर्धा आपण बघू शकतोय. तलावली ते चारोटी या पूर्ण परिसरामधून सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम या स्पर्धेने केलंय. प्रत्येका खेळाडूला या ठिकाणी मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी संधी भेटली जाईल आणि त्याला साथ मात्र एका सुंदर ग्राउंडने या ठिकाणी भेटली जाते. कारण की एक जबरदस्त आपण ग्राउंड मैदान आपण बघू शकताय ज्या रीतीचं मैदान आहे. कारण की अशा प्रकारचं मैदान बऱ्याच क्वचित टुर्नामेंटमध्ये दिसलं जातं
तेच एक चांगलं मैदान या तलवाडा गावामध्ये आपण बघू शकतोय. ज्या रीतीची सजावट आणि अशा प्रकारच्या ग्राउंडमध्ये नक्कीच सामने बघण्यासाठी किंवा एखाद्या खेळाडूला खेळण्यासाठी सुद्धा नक्कीच मजा येते. रंगत वाढली जाते सामन्यांची सुद्धा. स्पर्धेला शोभा वाढली जाते आणि ते काम या ठिकाणी मात्र नक्कीच या स्पर्धेने केलंय सायमंथन प्रीमियर लीगने. यावेळेस मात्र बॅटची कडा घेत प्रचंड वेगाने हा चेंडू चाललाय. हाच ठरला जातोय विजयी फटका, विजयी प्रहार. या ठिकाणी बाजी मारतोय तो म्हणजेच RP लायन्स हा संघ. आणि